जय जवान जय किसान। आजचा व्हिडिओ असा आहे की बच्चूभाऊ कडू यांना एक शेतकरी आहे, रविराज साबळे मराठवाड्यातले आहे ते, तर कमेंट करून राहिले चॉकलेट घेतलं, असं केलं तसं केलं। तर रविराज साबळे दादा, हे बघ, तुझे मी व्हिडिओ बघतो, तू शेतकऱ्याचा पोरगा आहे, मी पण एका शेतकऱ्याचा पोरगा आहे, आणि कराडे मास्तर हा पण एक शेतकऱ्याचा पोरगा आहे। तुम्ही वांग, भाजीपाला, मिरच्या ह्या सगळ्या गोष्टी वापरून राहिले तुम्ही व्हिडिओमध्ये। मला सांगा, याच्यात तथ्य आहे काय? शेतकरी एकजूट झालेला तुम्ही एकजूट झालेल्या शेतकऱ्याच्या काळजात तुम्ही नफरत पैदा करून राहिले। माननीय आदरणीय बच्चूभाऊ कडू शेतकऱ्यासाठी एक मसीहा आहे रे दादा। रविराज साबळे शेतकऱ्यासाठी एक मसीहा आहे। त्या माणसानं शेतकरी गोळा केला, जोडला, कारण शेतकरी पहिले जाती जाती धर्मात वाटला होता। त्या कारणामुळं ह्या माणसानं उपोषण केलं, ह्या माणसानं मिटिंगा घेतल्या शेतकऱ्यासाठी, हितासाठी। हा माणूस नागपूरला गेला, 4 ते 5 दिवस अधिवेशन केलं शेतकऱ्याचं, शेतकऱ्यासाठी 4 ते 5 दिवस मोर्चा काढला कर्जमाफीसाठी, आणि तो माणूस 7 ते 8 दिवस उपोषण करत होता। मला सांग रे रविराज साबळे दादा, की कधीही कोणी सरकारमधला बीजेपीचा असो, कोणी कार्यकर्ता असो, कोणी अध्यक्ष असो, कोणी पण असो, त्याने शेतकऱ्यासाठी लढला का रे? कोणी नाही लढला। हा माणूस अपक्षातही असतानाही शेतकऱ्यासाठी लढला। हा माणूस मंत्री असतानाही शेतकऱ्यासाठी लढला, आणि या माणसापाशी राजपाट काहीच नाही, अरे मंत्री नाही आहे, काहीच नाही आहे, तरी हा शेतकऱ्यासाठी लढून राहिला। मग विचार कर। आणि तू बदनामी करून राहिला बच्चूभाऊ कडूंची। अरे तू शेतकऱ्याचा पोरगा आहे यार, त्या ऍक्च्युली गोष्टी अशा शोभायला नाही पाहिजे, कारण शेतीतल्या व्हिडिओ बनवतो ना तू म्हणता ना माझा शेती हा प्लॅटफॉर्म आहे माझा स्वतःचा। अरे मी पण एक शेतकरी आहे, मी पण एक शेतीमध्येच व्हिडिओ बनवतो, नाही तर माझे व्हिडिओ बघून घे तू। आणि कराडे मास्तर संघ तू म्हणून राहिला मास्तर वांग समजते का? अरे मास्तर म्हणजे काय असते तुला माहिती आहे का रे? मास्तरची इज्जत माहिती आहे का तुला? अरे मास्तर म्हणजे गुरु होतो रे, शिक्षक होतो। आणि मास्तर हा शब्द तुला माहिती आहे का काय असते? तर अरे मास्तर हा गुरुचं ज्ञान देतो रे, विद्यार्थी घडवतो। आणि तू मास्तर तुला वांग करतं का? अरे तू शिकला असन पण अडाणचोट आहेस, तू शिकला असन रविराज साबळे, तू अडाणचोट आहेस ले का? कारण तू एकटा असलेली शेतकऱ्याचे तू फाटे फोडून राहिला, त्याच्या जो माइंड आहे तू त्याचा बदल करून राहिला। नाही तर मला सांग, याच्या समोर शेतकऱ्याबद्दल कोण आवाज उठवणार रे? सर्वसामान्य माणूस एखादा, समजा उदाहरणार्थ मी किंवा एखादा कोणी शेतकऱ्यासाठी लढत असन, तू त्यालाही म्हणशील का नाही हा चॉकलेट खाऊन आला, यानं पैसे घेतले त्याच्याजवळून, त्याच्याजवळून हे पैसे घेतले, खोके घेतले। अरे हे विचारसरणी बरोबर नाही आहे रे रविराज साबळे, कारण तू वांग टमाटर काय ते बोलून राहिला, तुला इज्जत नाही आहे कोणाची रे? तू शेतकरी पोरगा आहे हे मान्य आहे मला, मी पण एक शेतकरी आहे, आणि तू टोमणे अशा मारून राहिला बच्चूभाऊ कडूंना, असा बोलून राहिला चॉकलेट दिलं। अरे तो माणूस चॉकलेट घेऊ काही घेऊ, पण माय म्हणणं का आहे, शेतकऱ्याची कर्जमाफी तो करून देणार ना। 30 जून 2026 त्याने एक तारीख घोषित केली। हा माणूस बोलतो ते करतो ले का? तुला माहित नाही आहे हा माणूस, तुला काहीच माहित नाही बच्चूभाऊ कडू बद्दल। तू एक वेळा विदर्भात ये आणि त्याच्याबद्दल विचारून पाय, तुला लहान लेकरू चड्डीत मुतारा लेकरू म्हणणार कोण? बच्चूभाऊ कडू? अरे बापा, बच्चूभाऊ कडू आमचा भाऊ आहे, आमचा दादा, आमचा काका आहे म्हणतो। तुला बच्चूभाऊ कडू बद्दल काहीच माहित नाही रे, काहीच माहित नाही लेका। तू शिकलाय असन तरी अनफळ आहे। त्या माणसासाठी, त्या माणसानं कसा राजकारणात आला, कसा नाही, त्या माणसानं काय केलं याचं तुला माहित आहे का रे? याचं भान माहित आहे का रे? अरे तो विदर्भातील अचलपूर मतदारसंघातील 4 वेळा म्हटलं, तो माणूस 4 वेळा म्हटलं आमदार झाला। विचार कर, 4 वेळा, अजून पण येणार होता, पण काही काल्पनिक गोष्टीमुळे, पैशाच्या लालसीमुळे तो माणूस पडला। आम्हाला लय दुःख वाटून राहिलं त्या माणसाचं, पण तो माणूस समोर चालू येणार, अजूनही आमदार होणार।
पण माझं म्हणणं काय आहे रविराज साबळे, तू असे कॉमेंट करू नको, बच्चूभाऊला बदनाम करू नको. तू म्हणत असशील मला धवसा मारून राहिल्या, मला कॉमेंट करतात, मला प्रहारचे कार्यकर्ते करतात. अरे दादा, त्या माणसाने एवढं नाव कमावलं आहे स्वतःचं, एवढी प्रचंड तुला सांगू शकत नाही यार मी. आणि तू त्या माणसाचं नाव बदनाम करू राहिला. विचार कर, एक काम कर, बच्चूभाऊ कडून चॉकलेट घेतला, पैसा घेतला, खोके घेतले ना, मग एक काम कर, तू उपोषणाला बस, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. तू कर्जमाफी तर कर, मालाला भाव दे. तू मालाला भाव माग, 12 ते 14 हजार सोयाबीनले माग, 10 ते 15 हजार हरभऱ्याले माग, कापसाले माग, तुरीले माग, जाय, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. तू मोर्चा काढ, उपोषण कर, शेतकरी गोळा कर, चल, तुझ्या मनानं चलू मग आम्ही, खरं असन तर. पण बच्चूभाऊ कडू म्हणून राहिले 30 जून 2026 ही तारीख कर्जमाफीची आहे. आणि आता कर्जमाफी कायलेच पाहिजे रे, बच्चूभाऊ कडू तरी कर्जमाफी करून राहिले. नाही तर कोणतेही सरकार लेखा 5 वर्षानं, कोणतेही सरकार हो, तो 5 वर्षात एक वेळा कर्जमाफी करतेच. एक लक्षात ठेवतो, कोणतेही सरकार हो 5 वर्षात एक वेळा कर्जमाफी करतेच. समजलं काय? पण तुम्हाला आता कर्जमाफी पाहिजे होती, ते सरकार आता देणार नव्हतं, म्हणून बच्चूभाऊला हा विडा उचला लागला का नाही तुम्हाला कर्जमाफी पाहिजे ना, ठीक आहे चला मग कर्जमाफी करा मागाले. मग काय बच्चूभाऊने नेलं तुम्हाला नागपूरला, सगळ्याची कर्जमाफी होणार. बच्चूभाऊ बोलले ते बोलले, कारण तो माणूसच धडाकेबाज आहे. अबे तुम्हाला माहीतच काय बच्चूभाऊ कडूबद्दल, फक्त तुम्हाला अडाणचोट आहे, फक्त कॉमेंट करू शकता. अरे माय म्हणणं काय आहे की बच्चूभाऊ बद्दल तुम्हाला काहीच माहित नाही आहे. त्या माणसाचा इतिहास वाचा अगोदर, त्या माणसाबद्दल कमेंट करायच्या अगोदर आधी विदर्भात या, त्या माणसाबद्दल ऐकायचं असेल विदर्भात या, अमरावती जिल्ह्यातील या, आणि चांदोबा तालुक्यात अचलपूर मतदारसंघातून भाऊ निवडून येतात. ते तिथं विचार, आम्हाला विचार, लहान पोट्टे लिहतात, चड्डीत मुठणारे पोट्टे राहायचे, त्याला विचारा बच्चूभाऊ कोण आहे, तुम्हाला सगळं गोष्टी सांगून जाईल. मी काय म्हणत आहे रविराज साबळे, का तू बाबू असे व्हिडिओ बनवू नको, कमेंट करू नको, बच्चूभाऊला बोलू नको, आणि कराडे मास्टरला कशाला बोलतो रे तू, तो माणूस सीधा आहे, हा तो आमच्या विदर्भातला आहे. हा अरे मी अजूनपर्यंत व्हिडिओ बनवला नव्हता तुझ्या नावानं, तुझा याचा व्हिडिओ बनव, मी व्हिडिओ बघून राहिलो. व्याग करतं काय तुला, माझी शेत बघ, हे बघ, तुझं तू दाखवून झालं, तुझं शेत दाखवून झालं, 8 एकर शेत आहे, माझ्या घरी ट्रॅक्टर आहे, मी एशीत राहतो, याच्यात राहतो, त्याच्यात राहतो. अबे तुझं तुझ्यापाशी रे, तुझं तुझ्यापाशी, आमच्यापाशी. तू एशीत राह, ट्रॅक्टर चालव, 8 एकरचं तू 8 एकरची जमीन आहे तुझी, तू इंजिनियर सारखे, तू खारका पेरतो, बदामा पेरतो, का जांभळ लावतो, पेरू लावतो, देव जाणे, तू लाव ना, तू लाव, बिंदास लाव, आम्हाला काहीच घेणदेण नाही, आम्ही काही जयत नाही. कारण तू शेतकरी आहे, मी शेतकरी आहे, मी मापरीने शेती करतो, तू त्या परीने शेती करतो. त्यापाशी 8 एकर आहे, मापाशी 1 गुंठाच आहे, लक्षात ठेव. पण मी एक शेतकरी आहे, पण मी कर्ज घेतलं नाही राजा, मी मालाला भावासाठी लढतो, लक्षात ठेव. पण तुझे हे बोलणं मला लय झोमलं राजा, कारण मी विदर्भातला असताना बच्चूभाऊ कडूंचे उपकार आमच्यावर लय आहे. तुला माहिती आहे काय, बच्चूभाऊच्या कडूंचे उपकार लय आहे आमच्यावर. आता धर मी 30-32 वर्षाचा माणूस आहे, तो माणूस 20 वर्ष आमच्या अचलपूर मतदारसंघाचा आमदार होता. हा विचार कर, मी ते किती वर्षाचा, 10 वर्षाचा असेल. अरे त्या माणूस आमच्यासाठी दाता आहे, आणि तू त्या माणसाला असा बोलून राहिले का, हा तुला लाजा वाटते का, काही शरम वाटते का तुला त्याबद्दल. मी माझं काय म्हणा, तू शेतकऱ्याचा पोरगा आहे, यासाठी मला लय अभिमान आहे. पण तू असा अगो बोलून राहिला बच्चूभाऊला, त्या कराडे मास्टरला, कशाला काय बोलायचं गरज पडते रे कोणाला. आपली धुवाना, आपल्या ढुंगणाची गुर आहेत रे खाली, तो धुणं नाही होत आपले गुण. आपण दुसऱ्याला सांगून राहिलो, यानं चॉकलेट खाल्ले, खुर्चीवर बसून राहिलो. अबे त्यापाशी कॅमेरा असं शूट करायच्या वेळेस एखादा लफंगा असं व्हिडिओ शूट करायला, पण मी शेतीतली व्हिडिओ बनवतो, माझे व्हिडिओ पाहून घे, तू बिंदास पाहून घे. मी स्वतः व्हिडिओ पकडतो, फोन पकडतो, आणि त्यापाशी तर फोन लाखाचा करोडा झालेला का, माझ्यापाशी तर हजाराचाच फोन आहे, समजलं काय. पण तरी तुला मी सांगून राहिलो, स्वतःच्या हाताने फोन दिसते माय पकडलेला, नाही तर कोणी पकडत नाही. कारण बेटा बच्चूभाऊ कडू हा माणूस असा आहे का शेतकऱ्यासाठी धावते, नाही तर कोणचा एखादा नेता आला काय केलं का त्यानं उपोषण शेतकऱ्यासाठी, का धावला तो शेतकऱ्यासाठी कोणी, अबे नाही धावला, आतापर्यंत कोणी धावलं नाही. म्हणून मी तुला सांगून राहिलो राजा, बच्चूभाऊवर कमेंट करणं बंद मार, काही कामाचं नाही आहे, तथ्य विषय नाही आहे. शेतकऱ्याचा पोरगा तर शेतासाठी कर, शेतकऱ्यासाठी काही कर, शेतकऱ्यासाठी बोल. हे फालतू विषय तू मांडून राहिला, काय कामाचं ते. तो वांग म्हणून राहिला, तू कारलं म्हणून राहिला, तू शेंगा म्हणून राहिला, तू मिरच्या म्हणून राहिला, काय पटलं, काय बोलून काय करतो तू, काय भेटणार काय याच्यात. यानं वादिवाद वाढणार आहे, आणि शेतकरी फुटणार आहे याने.
आणि शेतकऱ्याची जे मानसिकता आहे ते खराब होणार आहे. हा अबे कसंही लेका शेतकऱ्यासाठी धावून राहिला तो माणूस, नाही कोण धावून राहिला नाही तो विचार कर. तू धावून राहिला काय? अबे तो ऐकून एक दिवस उपाशी राहिलो नसत. हा तू पेरू दाखवतो, वावर दाखवतो, तूर दाखवतो, म्हणतो तुरीले नजर लागन काय? अबे तुरीला नजर कसे लागन राजा? शेतकरी आहे, शेतकरी नजर तुरीला कशी लागणार? कारण शेतकऱ्याच्या घामानं पिकवलेली तूर आहे, आमच्या वावरात तूर आहेत. हा एवढा व्हिडिओ काढून असा दाखवतो राजा, बरोबर नाही आहे हे. हा तू शेतकऱ्याची मानसिकता बेकार करून राहिला, तिची स्थिती बेकार करून राहिला. तू शेतकऱ्याला मनोबल वाढून राहिला शेतकऱ्याचं. तू नाही, तुला शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावशील राजा अशा ना. हा अरे मी माया म्हणणं एकच आहे की शेतकरी हा मागासलेला शेतकरी आहे आपला, त्याला उचलण्याचं काम एखादा व्यक्ती करून राहिला असं त्याला करू दे ना, आपण हातभार लावू ना. अबे चॉकलेट घेऊ, काही घेऊ, खोके घेऊ, आपल्याला काहीच घेणं नाही. पण शेतकऱ्याचं कर्ज माफी करून राहिला तो याचा विचार कर. मी तर तू घेऊ का नाही मला काहीच घेणं नाही. तुमची कर्जमाफी करून राहिला ना बच्ची भाऊ, बस विषय मोकळा. काही घेऊ, चॉकलेट घेऊ, हे घेऊ, ते घेऊ, काय घेऊ, काही घेऊ, जाऊ दे, काही घेणं नाही. घेतली असं तर असं जाऊ दे. पण माय म्हणणं काय आहे, तो माणूस बोलतो ते करतो. त्या माणसाला बोलू नका, कॉमेंट करू नका. त्या माणसाने जीवाचं रान केलं रे शेतकऱ्यासाठी, अपंगासाठी त्याने पगार वाढवला. हा निधरांचा पगार वाढवतो तो. हा विचार करा, काही झालं बच्ची भाऊ कडू समोर येतात. तुला काय माहिती अरे बच्ची भाऊ कडू? अरे आमच्या घरी एखादं मयत होऊ दे, बच्ची भाऊ कडू आमच्या घरी येते, आमदार असताना आमच्या घरी बसते, चहा पेते. विचार कर तू बच्ची भाऊ कडू काय आहे, तुला काहीच माहित नाही रे. भामट्यासारखा बोलतो फक्त फोनात, दुसरं काहीच नाही. आणि मॅटासारखे लोक तुले पाहते, कमेंट करणारे बेवकूफ आहे, तुले चांगले म्हणणारे बेवकूफ आहे. अरे बच्ची भाऊ कडू कोण आहे तुले माहित आहे का रे? कोण आहे? अरे बच्ची भाऊ कडू अनाथाचा नाथ आहे. रडणाराचं जो शेतकरी रडतो ना त्याचे डोळे पुसते तो माणूस. बेघराले घर देते तो. अंधाचा डोळे आहे, अंध्याची लाठी आहे तो माणूस. बेघरांचं घर आहे. मग विचार कर तू. अरे देवा असं बोलू नको, शब्द नको बोलू असे बच्ची भाऊंना. तो माणूस काय आहे तुला माहित नाही. आणि आजकालचे लोक कशी आहे सांगतो तुम्हाला, एक चूक लक्षात ठेवतात, चुकीनं त्या खराब करून टाकतात. पण चांगलं जो व्यक्ती चांगलं करते ना ते आठवत नाही, ते गेलं पाण्यानं वाहात. आणि एक चूक लक्षात ठेवून त्या माणसाला पूर्ण चूक खराब करून टाकते. असं बच्ची भाऊला केलं. म्हणजे बच्ची भाऊ मुंबईला गेले म्हणून बच्ची भाऊ खराब झाले. मुंबईला गेले म्हणून बच्ची भाऊनं चॉकलेट खाल्लं, मुंबईला गेले म्हणून बच्ची भाऊनं खोके घेतले, मग झालं. मुंबईला गेलं म्हणून झालं. आणि बच्ची भाऊनं बाकीचं काही केलं ते नाही दिसून राहिलं तुम्हाला. हा बच्ची भाऊनं शेतकऱ्यासाठी आवाज उठवतो, अपंगासाठी आवाज उठवतो, निर्धारासाठी आवाज उठवतो बच्ची भाऊ कडू. तुला काहीच माहिती आहे का शेंडानबूड? तुला काहीच माहिती? विदर्भात एक वेळा बच्ची भाऊ बद्दल विचारून पाय. तू वकून राहिला. हा तुला काय भेंड माहित रे? ये ना मी दिलारपूर चांदूरबाजार तालुक्यातील दिलारपूर गावात ये. माझ्या गावातली अवस्था पाय कशी आहे. तो माणूस त्या माणसानं काय काय केलं आमच्या गावात, आमच्या तालुक्यात आम्हाला माहित आहे. तो माणूस बेघरांना घर देते बांधून, स्वतःचे पैसे. अबे एखाद्याच्या घरी माहीत असेल ना तो माणूस मग हे देते, पैसे देते, घे मैतीले पैसे घे, तिसरा दिवस करायला पैसे घे. एखाद्याचं घर पडलं ना त्याचं घर बांधून देते, प्लेटीन आणून देते, त्याच्या घरी साखर आणून देते, राशन पाणी भरून देते बच्ची भाऊ. समजलं काय? तुला काहीच माहित नाही का? काहीच माहित नाही तुले. फक्त तू बच करतं रविराज साबळे, दुसरं काहीच नाही. टोमने मारतं फेमस होण्यासाठी का त्या जवळून पैसे घेतले, काय घेतले तुला काहीच माहित नाही का? कमेंट करू नको, व्हिडिओ बनवू नको, नाहीतर आता मी व्हिडिओ करायला लागलो ना धुंगणाला चड्डीने राहणार तू या. समजलं काय? मी काही चुकीचं बोललो असेल मला क्षमा करा. जय जवान जय किसान.